आपण मुंबईत जाणार आहोत। मुंबईतल्या 36 जागांमध्ये कोण बाजी मारणार, प्रचारातले मुद्दे नेमके कुठले महत्त्वाचे ठरलेले होते, कुठल्या मुद्द्यांवर जाऊन हा प्रचार पोहोचलेला होता, आपण जाणून घेऊयात। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहे। गणेश, दीपक, सध्या मी विधान भवनाच्या परिसरात आहे। इथंच पोहोचण्याची ही रेस या उमेदवारांमध्ये किंवा पक्षांमध्ये आहे। माझ्यासोबत मुंबईला बारकाईनं त्याच्यावर रिपोर्टिंग करणारे, अनेक वर्षांपासून विश्लेषण करणारे सिनियर जर्नलिस्ट आहेत। मी बिग फाईटबद्दल आधी पांडुरंग मस्के सकाळ त्यांना विचारतो। मस्के साहेब, काय वाटतं तुम्हाला? अमित पहिल्यांदा निवडणुकीत आले आहेत, उद्धव ठाकरेंनी सीट उमेदवार दिला, आता तिथं सदाई उभा आहे। बिग फाईट तुम्ही कव्हर केली, काय वाटलं तिकडचं तुम्हाला? बिग फाईट मुळात कसं आहे की ह्या तिघांचा जो वोट बँक जी आहे तिघांची ती सेम आहे, ती एकच आहे। त्याच्यामुळे डिव्हिजन त्याच्यात होणार आहे आणि उरलेल्या मतं कोणाकडे जाणार आहेत? आता उरलेली मतं जातील कोणाकडे? तर जी भाजपची मतं आहेत ते सरवणकरकडे जाणार आहेत का अमितकडे जाणार आहेत याच्यावर पण अमितला समर्थन दिलंच आहे। अच्छा, मग ती मतं जर का त्याच्याकडे गेली तर राहिलेली मतं आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी मतं आहेत, जी पारंपरिक काँग्रेसची जी मतं आहेत, तर ती साहजिकपणे ती शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे जातील, म्हणजे महेश सावंत यांच्याकडे जातील। त्याच्यामुळे हे जे मतांचं डिव्हिजन जे होणार आहे, हे एकच वोट बँक जी डिवाइड होणार आहे त्याचाच फटका या तिघांनाही बसणार आहे। एक बिग फाईट असेल, कंटेस्ट खूप क्लोज फाईट असेल। कोण वाटतं कोण येऊ शकेल कंटेस्ट त्याच्यामध्ये सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्येच मूळ फाईट होणार आहे। अमित मला वाटत नाही फार त्याच्या फाईटमध्ये राहील। संजय जोग सर माझ्यासोबत आहेत। सर, तुम्हाला मी सना मलिक आणि नवाब मलिक यांच्याबद्दल विचारतो, कारण ते दोघेही कॉन्ट्रोवर्सी, अनेक विषय त्याच्याबद्दल झाले। दोन्ही सीटवरती अणुशक्तीनगर, मानखुर्द शिवाजीनगर, कसं फाईट पाहताय? मी दोन्ही कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये बराच फिरून आलो। म्हणजे जेव्हा नवाब मलिक पहिल्यांदा अणुशक्तीनगर बेसिकली मानखुर्दमध्ये येते त्यावेळेचा आणि आत्ताचा झालेला बदल, दोन इंटरेस्टिंग फीचर्स त्याच्याच मला जाणून आली। एक, नवाब मलिक एवढे जेलमध्ये जाऊन आले, त्यांच्यावर एवढे आरोप झाले, अंडरवर्ल्ड किंग बरोबर असल्याचे असे संबंध सतत रेखाटण्यात आले, तरीसुद्धा ते फॉर्म राहिले। ॲब्सोल्युटली, तरीसुद्धा ते फॉर्म राहिले आणि त्यांनी पहिल्यांदा परत म्हणजे जी आधीची कॉन्स्टिट्युएन्सी तिथे जाणून निवडून यायचंच ह्यानी केलं। 3-4 महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक, नवाब मलिक यांचं मायक्रो प्लॅनिंग मी बघितलेलं आहे। दुसरं, ज्या पद्धतीने त्यांची रीच आहे, नॉट जस्ट इन मुस्लिम, रेस्ट ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सी। तिसरं, इंटरेस्टिंगली ह्या संबंध करण्याची मेहनत आणि लेगवर्क। आणि चौथं, आपला पारंपरिक कोण रायवल आहे त्या संदर्भातली माहिती घेऊन त्या पद्धतीने संबंध निर्णयनीती, हे त्यांचं वैशिष्ट्य। त्यांच्या मुलीबद्दल बोलूया। सना, अणुशक्तीनगर, एस्टॅब्लिश कॉन्स्टिट्युएन्सी, वडिलांचं भरपूर काम। 14मध्ये आत असताना पूर्ण सनानी फोकस केलं होतं, BMC रिलेटेड वर्क, गव्हर्नमेंट रिलेटेड वर्क। ह्या दृष्टीने मला असं वाटतं या दोन्ही बिग फाईट आहेत। ॲब्सोल्युट माझ्या दृष्टीने आत्ता तरी मी देतोय ती बहुतेक नवाब मलिक यांची। सना इज इन फाईट, थोडं फाईटमध्ये आहे। भगवान परब सर माझ्यासोबत आहेत। सर, काय म्हणाल? तुम्हाला मी आदित्य ठाकरेबद्दल विचारेन। ठाकरे परिवार वरळीमध्ये मिलिंद नार्वेकर आले, मनसेकडनं संदीप देशपांडे अग्रेसिव्हली कॅम्पेन करतायत, तिथं फाईट आहे का परत आदित्य ठाकरे निवडून येतील? फाईट आहे, म्हणजे फाईट आहे असं म्हणायलाच हवं, कारण शिंदे सेनेने आदित्य ठाकरेंच्या विरोधात एक खासदार उभा केला आहे, म्हणजे मिलिंद देवरांच्या रूपामध्ये, आणि मनसेने ही फाईटसुद्धा अतिशय गंभीरतेने घेतलेली आहे। संदीप देशपांडे जे अगोदर BMCमध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांना ओळखलं जायचं। पण कसं आहे की संदीप देशपांडे यांचं कार्यक्षेत्र हे पूर्वीपासून दादर राहिलेलं आहे, वरळी नाही आहे, तर त्यामुळे ते कितपत या फाईटमध्ये असतील असं मला सांगता येणार नाही। पण मिलिंद देवरा आणि आदित्य ठाकरे ही फाईट नक्कीच राहील। विजय कोण होतं तुम्हाला वाटतं? कोण एजमध्ये आहे? विजय म्हणजे आता आपण पाहिलं तर वरळी हा मतदारसंघ गेली 3 दशकं शिवसेनेचा गट राहिलेला आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा फायदा नक्कीच शिवसेनेला अंतिम मतदानामध्ये होईल असं मला वाटतं। मी मातोश्री जिथं आहे, वांद्रे पूर्व, ह्याबद्दल भावसार साहेब तुम्हाला विचारतो। विवेक भावसार सर माझ्यासोबत आहेत। सर, काय वाटतं तिकडे? झिशान बाबा सिद्दीकींची हत्या झाली आणि त्यानंतर आता ते कॉन्टेस्ट करतायत, आणि वरुण सरदेसाई ठाकरे परिवारातला मुलगा आहे, क्लोज फाईट? अगदी क्लोज फाईट आहे, कारण वरुण सरदेसाईला निवडून आणणं ही ठाकरे यांची अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक झाली आहे। परंतु बाबा सिद्दीकीची जी हत्या झाली त्याच्यामध्ये ज्या डॉनने त्यांची हत्या केली, संदीप बिष्णोई, हा हिंदू डॉन आहे आणि हिंदू डॉनने हमारे आदमी को मारा आहे, अशा प्रकारचा जो प्रचार जिशानकडून केला जातो आहे त्याच्या सिंपती घेत आहे। त्याच्यामुळे कदाचित मुस्लिम वोट सगळे एकवटतील आणि ते सगळे जिशानकडे जातील, आणि जे हिंदू मत आहे किंवा जे शिवसेनेचे जे पारंपरिक मत आहे ते वरुणकडे जातील। मात्र ही जी निवडणूक अत्यंत कठीण होणार आहे, आणि
आत्ता या क्षणाला कोण निवडून सांगता येत नाही. सगळ्यांना विचारतो, म्हणजे आपण कॉन्टेस्टबद्दल बोललो, 36 विधानसभा क्षेत्र आहेत, त्या जे मुद्दे झाले, अनेक मुद्दे आले, अदानीपासून बटेंगे तो कटेंगे, एक होतो सेफ आहे, बरेच मुद्दे आले, मेट्रोचे मुद्दे आले. काय वाटतं 36मध्ये 19च्या तुलनेनं 24मध्ये किती नंबर महायुती महाविकास आघाडी? तर महाविकास आघाडी महायुती असं सांगता येणार नाही, पण मुंबईमध्ये जी फाईट आहे ती मूळ भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट ही अशीच राहणार आहे. ते वर्ष शिंदे पण आहे. मग शिंदे वर्सेस शिंदे जरी असली तरी पक्ष म्हणून जर का बघितलं तर शिवसेना उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी अशीच ही फाईट राहणार. नंबर्स काय पाहता? त्यामुळे ह्या दोघांचे नंबर मला असं वाटतं की बहुतेक सेम राहतील मुंबईमध्ये. आणि 18-17 असे काहीतरी राहतील. जोग सर, तुम्हाला काय वाटतं, स्ट्रेट फाईट शिवसेना वर्सेस शिवसेना, भाजप शिवसेना, काँग्रेस भाजप, यामध्ये कोण पुढे येईल? माझ्या दृष्टीने बायपोलरच आहे, महाविकास वर्सेस महायुती, आणि मी आत्ता तरी देतोय नेक अँड नेक. म्हणजे 18-18. मी असं म्हणेन की 6 महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणूक झाली होती, त्यावेळी 4 सीट या महाविकास आघाडीने घेतल्या होत्या, 2 सीट महायुतीला गेल्या होत्या. त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी दिसेल आणि थोडंसं पारडं महाविकास आघाडी 20-16 हा आपण म्हणू शकतो. भावसार साहेब, भाजप 15, शिंदे 4, उद्धव सेना 8, मनसे 1, काँग्रेस 4. हे पूर्ण सर्वे वगैरे करून आलेत. तर मी तुम्हाला सगळ्यांना हाच प्रश्न विचारला, जे म्हणजे एक प्रश्न असा पडतो की जे 1-on-1 फाईट असेल, त्या 1-on-1 फाईट कॉन्टेस्टमध्ये कोणाचा अप्पर हँड असेल? म्हणजे भाजप काँग्रेस जर मी विचारलं, नाही असं तर ते भाजप सेना, नाही ते कॉन्स्टिट्युन्सी वाईज सांगता येईल. असं जनरल मुंबईमध्ये अशी 1-to-1 फाईट जरी असली तरी कोणाचा अप्पर हँड आहे हे सांगता येणं अवघड आहे. सेना वर्सेस सेना, शिंदे वर्सेस उद्धव. नाही, त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची एक स्वतःची असणारी एकूण त्यांची प्रतिमा, पार्टीचं एकूण काम आणि लिगसी आहे बाळासाहेब ठाकरेंची. शिंद्यांनी केलेलं त्यांचं 2.5 वर्षाचं काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्या दोन्ही कॉन्स्टिट्युन्सीच्या नुसार त्यांची फाईट कशी असेल हे आता बघावं लागेल. लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट होईल का? मी परत तुम्हाला लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट मुंबईमध्ये होईल वाटतं तुम्हाला? ग्रामीण भागात तर म्हणजे भागात नक्कीच होईल त्याचा. शहरी भागात कसं आहे की बहुतेक स्त्रिया वर्किंग विमेन असतात, त्यामुळे त्याचा ग्रामीण भागात जेवढा होईल तेवढा शहरी भागात होईल की नाही याबाबत मी साशंक आहे. पण तरी आपण म्हटलं ना की उद्धव सेना जी आहे तिचा पारंपरिक मतदारसंघ जो मराठी, जो पूर्वीपासून शिवसेनेला मतदान करत आलेलं आहे, त्याचा किती भगदाड शिंदेसेना पाडते यावर उद्धव सेनेचं नरेटिव्ह पाहायला मिळालं आपल्याला. म्हणजे जे पोलरायझेशनचा नरेटिव्ह तू जे सांगतो आहेस किंवा ज्या ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधतो आहेस, या अनुषंगानं तुला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मुंबईतलं चित्र तर तू सांगतो आहेस, पण या निवडणुकीच्या निमित्तानं तू संबंध महाराष्ट्रभर फिरलेला आहेस. महाराष्ट्रामध्ये तुला काय नेमकं चित्र पाहायला मिळत आहे? हे पहा दीपक, मी यांच्यातले काही सिनियर जर्नलिस्टला लोकसभेमध्ये ह्याच ठिकाणी येऊन त्यांना सर्वे केला होता. त्यावेळेला हे सर्वजण ऑलमोस्ट क्लिअर होते आणि तसंच आलेलं महाविकास आघाडी येत आहे हे दिसत होतं. पण आता यांच्याकडेही उत्तर नाही आहे प्रश्नाला, ते की आपण ॲनालिसिस करावं लागेल. खूप नेक टू नेक आहे, बऱ्याच ठिकाणी असे मुद्दे आहेत. कारण महायुतीनं एक कमबॅक केलेला आहे. महाविकास आघाडीचा जो लोकसभेतला यश होता त्यानंतर मला वाटतं की काँग्रेस म्हणा किंवा शिवसेना म्हणा किंवा महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये कंप्लेसेन्सी आली होती की आपण निवडून येतोय. तसंच दुसऱ्या बाजूला महायुतीनं कमबॅक केलं. लाडकी बहीण, शेतकऱ्यांचे विषय आणले, रोजगार किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चरचे विषय वाढवले, अनेक असे विषय त्यांनी पॉप्युलिस्ट निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जो कॅम्पेन रन केलं, खास करून अजित पवार त्यांनी बाहेरची एक एजन्सी नेमली, त्यांनी कॅम्पेन रन केलं, स्वतःला बदललं. तर या गोष्टी कुठे ना कुठेतरी महायुतीच्या फेवरमध्ये येताना दिसत आहेत. त्यांनी कमबॅक तर निश्चित केलेला आहे. आता कन्सॉलिडेशन ऑफ वोट्स म्हणजे मुस्लिम, दलित आणि मराठा हे MMD फॅक्टर महाराष्ट्रात विधानसभेला आलं असतं तर निश्चितपणे एक मोठा फटका महायुतीला बसला असता. पण MMD फॅक्टर जरांगेच्या भूमिकेमुळे एकवटलं नाही किंवा एक होऊ शकलं नाही. पण ते एक पेजवर नाही आहेत, पण ते कशा प्रकारचं पॅटर्नमध्ये मतदान करतात, कन्सॉलिडेशन होतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. म्हणून आपण 288 जागांबद्दल महाराष्ट्राबद्दल बोलायला गेलं तर तिथंही असंच आहे, नेक टू नेक आहे. मलाही वाटतं की हे 140, 150, 144 अशाच घरामध्ये असेल, 130. कारण उमेदवार महायुतीने चांगले निवडलेले आहेत हे दिसलं आहे. महाविकास आघाडीकडनं जे इन फाईट होते त्याबद्दल थोडंसं उमेदवार चयन करण्यामध्ये कुठे ना कुठेतरी लोकसभेच्या तुलनेमध्ये ते कमी पडले आहेत किंवा त्यांनी बरोबर तसं मॅनेजमेंट केलं नाही अशी एक चर्चा आहे. मात्र त्यांची ताकद आहे, कन्सॉलिडेशन ऑफ वोट्स त्यांच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीने देखील कन्सॉलिडेशन ऑफ वोट्स करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कोर वोटरचा. म्हणून तसं जर पाहिलं तर नेक टू नेकच आहे.
आणि म्हणून 23 नंतर आपल्याला खूप काम असणार आहे हे नक्कीच. आपण म्हणू शकतो. कारण त्यानंतर सगळ्यांची बार्गेन पॉवर वाढेल. तर बार्गेन पॉवर वाढल्यानंतर कोण कुठे असेल याबद्दलही सांगणं आत्ता तरी कठीण आहे. पण निश्चितपणे सगळ्यांच्या आशा ज्या आहेत ते समोर येतीलच आणि तेव्हा काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल दीपक. त्यामुळे एकंदरीतच गणेश, रंजक अशी ही निवडणूक असणार आहे. त्यामुळे मतदान कसं होतंय आणि स्वाभाविकच निकाल काय लागतो याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुर्तास धन्यवाद केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि पत्रकारांशी साधलेल्या संवादाबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.